तर का म्हणता चंद्रपूरच्या मित्रांनो, ओमे आला आता चंद्रपूरला कपडे घ्यायचे आहे म्हणून, तर चल म्हणे सोबत. पहिले तू चल म्हणलो माझ्यासोबत, कारण मला जायचं होता शोरूम मध्ये शूट करासाठी. जेव्हाचा गाडीवर बसला ना तेव्हाचा फोनवर बोलतच आहे. मला तर वाटते याच्या गर्लफ्रेंडचा फोन आला असेल. कौन है ये लोग? कहां से आते हैं? झाले का भाऊ तुझे फुगे लावून? एखादी घंटा लागला इथे शूट करासाठी. मग आम्हाला जायचं होतं कपडे घ्यायला. आपली गाडी पाण्यावर तर नाही चालत, मग गेलो पेट्रोल भरासाठी. टाक ना काका, लवकर लवकर जायचं आहे ना. आता मी विचार करत होतो का याला कोणत्या दुकानात नेऊ, कारण याला जसा पाहिजे तसा कुर्ता नाही भेटला. नशीब बहुत खराब आहे, साला आंघोळ करून नाही आलास. बिल्कुल चुप. हिम्मत कैसे होई तेरी मुंह खोलने की? आता याले कुर्ते घ्यायसाठी दुसऱ्या दुकानात आणलो. मला पाहून घ्या पहिलं. जाऊ दे, मी तोंडाले बांधूनच आहो, तुम्ही कुर्तेच पाहून घ्या ना. असा लहानचा तोंड करून हसते ना, जाऊ दे म्हणलो. याले इथले साले कुर्ते नाही आवडले. आता आपल्याला जायचं होतं पुन्हा दुसऱ्या दुकानात. एवढा नाचवत आहे, कोणाच्या लग्नामध्ये नाचायला नसेल भेटला एवढा याच्या बाई मला नाचायला लागत आहे. येता आल्यावर वाटत आहे थोडस याच्या मनाला एक भेटलं. एवढा विचार नको करू, आता दिसताच घे मोठा साजरा. कुर्ता तर घेऊन झाला, आता पुन्हा दुसऱ्या दुकानात जाऊ म्हणत होता काहीतरी शर्ट पॅन्ट घ्यायसाठी. लवकर घे, मटकू नको येतं. आता आपल्या भाऊनं दाखवला बॉडी, घे भाऊ स्टील बॉडी, काही विषय नाही. आपले झाले कपडे घेऊन, आता आपण आलो बिर्याणी खायसाठी. मी म्हणलो भाऊ माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणजे, मी भांडे घासून टाकतो गे म्हणे, टेन्शन न घेऊ. तुमसे ना हो पाएगा. दाबलो मग मी बिर्याणी. फुकटची भेटली तर सोडाची नाही बरं. हरामी हो बेटा. आता याले नेऊन फेकतो. जा म्हणतो सिंध आले आपल्या चंद्रपूरमध्ये, काही काम नाही तुझा. गजब बेइज्जती है. ट्रॅव्हल्स तर लागूनच आहे. जा तू आता, मी जातो माझ्या रूमवर. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.